नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 264वा, प्रकरण चाललंय 46वा, काल काव अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 16 ते 18. प्रथम आपण 16वा दोहा ऐकूयात. कबीर मंदिर आपणाई नितवठी करती आली, मडहट देख्यांडरपती चौडे दीन्ही जाली. कबीर मंदिर आपणाई नितवठी करती आली, मडहट देख्यांडरपती चौडे दीन्ही जाली. आली आली म्हणजे आळता. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कबीर सांगतात की जी स्त्री आपल्या महालात नित्य आलता लावून बसलेली आहे, म्हणजे सजून बसलेली, स्मशानाला घाबरत होती, तीच स्त्री आज खुल्या मैदानात जाळली जाते. कबीरांच्या उपदेशाचा भर नश्वरतेवर आहे. मनुष्य मृत्यूची आठवण ठेवत नाही आणि गर्वाने, अहंकाराने वागत असतो. नाना विषयांच्या मागे जातच असतो. विषयभोगाने त्याची तृप्ती होत नाही, पण हे जीवन एक दिवस नष्ट होणार आहे हे लक्षात घेऊन मनुष्याने वेळीच रामाचं भजन करायला हवं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. सजून राही नारी महाली, स्मशानाची तिज भीती, स्मशानी पाही एक दिवस रे जाळून तिज टाकीती. सजून राही नारी महाली, स्मशानाची तिज भीती, स्मशानी पाही एक दिवस रे जाळून तिज टाकीती. पुढचा दोहा ऐकूयात. 17वा. मंदिर माही झबूकती, दीवा जैसी ज्योती, हंस बिटाऊ चली गया, काढ़ऊ घर की छोती. मंदिर माही झबूकती, दीवा जैसी ज्योती, हंस बिटाऊ चली गया, काढ़ऊ घर की छोती. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. झबुकती, झबुकती म्हणजे प्रकाशित. छोती, छोती म्हणजे अस्पृश्याचा संसर्ग. दोह्याचा अर्थ ऐकूयात. कालपर्यंत आपल्या घरात दीपशिखेप्रमाणे जी चमकत होती, तिलाच हंस, हंस म्हणजे प्राण निघून गेल्यावर अस्पृश्य मानून घराबाहेर काढलं जातं. हंस म्हणजे आत्मा किंवा प्राण. जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच या शरीराची शोभा. एकदा का प्राण निघून गेले की त्याच शरीराचा विटाळ मानला जातो. मग ते शरीर घरात एक क्षणभर सुद्धा ठेवलं जात नाही. तेव्हा जीवनाची नश्वरता लक्षात घेऊन मनुष्याने वेळीच हरिभजन केलं पाहिजे. आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. शरीर मंदिर जीव ज्योती, राहतसे तेवत, जीव अतिथी निघून जाता, मंदिर ते अपवित्र. शरीर मंदिर जीव ज्योती, राहतसे तेवत, जीव अतिथी निघून जाता, मंदिर ते अपवित्र. पुढचा दोहा ऐकूयात. 18वा. ऊंचा मंदिर धौल हर, माटी चित्री पौली, एक राम के नाव बिन, जम पाडे रौली. ऊंचा मंदिर धौल हर, माटी चित्री पौली, एक राम के नाव बिन, जम पाडे रौली.
पौली, पौली म्हणजे द्वार आणि रवली म्हणजे फटका. दोह्याचा अर्थ ऐकूयात. पांढऱ्या रंगाचं उंच घर बांधलं आणि त्याचं दार मातीच्या रंगाने चित्रित केलं. परंतु यमदेवाचा तडाखाही पडतोच ना. एका रामाच्या नावाशिवाय सर्व काही व्यर्थ आहे. रामाच्या स्मरणाने जन्म मृत्यूच्या चक्रातून सुटता येईल आणि नाहीतर परत परत जन्म मरणाच्या फेऱ्यांमध्ये अडकावं लागतं. आणि म्हणूनच कबीर रामनामाचं स्मरण करण्याचा आपल्याला उपदेश करतायत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. उंच हवेली बांधून जरी ती चित्राने रंगविली, रामाच्या नामाविण नाही सुरक्षित ती झाली. उंच हवेली बांधून जरी ती चित्राने रंगविली, रामाच्या नामाविण नाही सुरक्षित ती झाली.